मी रे माझा मितवा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। राजेश आता संजयच्या जीवाशी खेळण्यासाठी वेषांतर करून निघालेला असतो। स्वतःच तयार होऊन मोबाईलमध्ये पाहतो आणि लगेचच म्हणत असतो, वा एकच नंबर दिसताय, आता सासरे बुवांचा पत्ता या जगातून कट करायला पाहिजे, खूपच कमाल दिसताय तुम्ही, असं म्हणून तो आता वाडबॉयच्या वेषांतरामध्येच तिथून संजयच्या खोलीकडे त्यांच्या वाडकडे निघालेला असतो। तेव्हाच मनामध्येच म्हणत असतो, बावळट बायको, तू तरी कधी उपयोगात येणार आहेस। म्हणजेच तिच्या तब्येतीसोबत जो तो खेळ करत असतो, त्या सगळ्या खेळामुळे आता अर्णव तिथे अडकून पडलेला असतो आणि त्यामुळेच हा इथे आलेला असतो। आता इथे बाहेर ईश्वरी आणि सुप्रिया असतात। त्यांची नजर चुकून त्याला आतमध्ये जायचं असतं आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे तो एकाच गोष्टीचा विचार करणार असतो की काही जरी झालं तरी सुद्धा संजयला म्हणजेच होणाऱ्या सासरे बुवांना या जगातून पाठवायचं, जेणेकरून इथे अर्णव अडकला जाईल आणि ईश्वरीसोबत लग्न करणं हे माझ्यासाठी योग्य होईल असा विचार त्याच्या मनामध्ये असतो आणि म्हणूनच तो आता इकडे आलेला असतो। सुप्रिया खूप काळजीत असते, ईश्वरीसुद्धा रडत असते। इथे संजय आत्तापर्यंत तरी क्रिटिकलच असतात, आत्तापर्यंत ते शुद्धीवर आलेले नसतात। आता जेव्हाच नर्स संजयच्या खोलीतून बाहेर येतात तेव्हाच ईश्वरी पाहते, तेव्हा फक्त नर्स नाही असं म्हणून मान हलवते। आता लगेचच सुप्रिया रडते। ईश्वरी सुप्रियाकडे जाते आणि तिला समजावते। ती म्हणते, आई प्लीज धीर नको ग सोडू, सगळं काही नीट होणार आहे, असं म्हणता क्षणी आता लगेचच सुप्रिया ईश्वरीच्या गळ्यात पडूनच रडायला लागलेली असते। आता ह्या दोघी इकडे व्यस्त आहेत। मग संजयजवळ कोणीच नाहीये, आपण त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे। खरं तर संजयजी हे ICU मध्ये असतात आणि लगेचच आता राजेश तिथे जात असतो। तिथे गेल्यानंतर त्याला आता त्यांच्या तब्येतीशी छेडछाड करायची असते। इकडे ईश्वरीला आणि सुप्रियाला ह्या गोष्टी काहीच माहिती नसतात। आता तो तिथे जातो आणि तिथे गेल्यावर लगेचच संजयशी बोलायला सुरुवात करतो। तो म्हणत असतो, माझे होणारे सासरे बुवा, खरंच सांगू का तुम्हाला एक गोष्ट, तुम्हाला एवढा मी तुमचा अपघात घडून आणला पण तुम्हाला काहीच फरक पडला नाही किंवा तुम्हाला काही झालं सुद्धा नाही। मग मला असं वाटतंय की आता तुम्ही या जगामध्ये राहायला नकोय आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काय करू बरं तुम्हाला या जगातून घालवण्यासाठी, चाकू वगैरे नाही, पण रक्त मला ना जास्त फारसं आवडत नाहीये, मग काय केलं पाहिजे? आत्ता तर तुम्ही ऑक्सिजनवर आहात, पण एक गोष्ट सांगू का, तुम्हाला मला काहीच करायचं नव्हतं, पण तो अर्णवमध्ये आला ना, अर्णवमुळे आणि अर्णव ईश्वरीच्या आणि माझ्यामध्ये येत होता आणि म्हणूनच मला तुम्हाला एवढं सगळं काही करावं लागणार आहे। आता तुम्हाला मी चाकूनी तर नाही दुखापत करू शकत कारण रक्त मला आवडत नाही, म्हणूनच आता ते ऑक्सिजनवर असतात। ऑक्सिजनचा जो कॉक आहे तोच इथे राजेश बंद करतो। आता ऑक्सिजनचा कॉक राजेशने बंद केल्यानंतर संजयजींना ऑक्सिजन सप्लाय कमी होऊ लागतो आणि त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागतो आणि त्याचबरोबर इकडे मशीनसुद्धा इथे लो आणि हायवर होत असते आणि त्यामुळेच आता इकडे डॉक्टर आणि नर्स हे आत्ता तरी तिथे नसतात। आता राजेश म्हणत असतो, तुम्हाला खरंच भावपूर्ण श्रद्धांजली होणारे सासरे बुवा, असं म्हणूनच आता त्याचं तर काम तिथे झालेलं असतं आणि त्याचं काम झाल्यानंतर आता तो तिथून जायला निघणार असतो। तो म्हणत असतो, आता हे सगळं काही कोणावर येणार आहे, तर हे सगळं काही इथे अर्णववर येणार आहे आणि अर्णव ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बरोबर अडकेल याचीच मी आता पूर्ण तरतूद केलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी तो आता इथे बोलतो। आता त्याचं काम तर झालेलं असतं, लगेचच उठून उभा राहतो, तोंडाला कव्हर करतो, व्यवस्थित मास्क लावतो आणि तिथून तो पळ काढत असतो। आता इथे संजयला ऑक्सिजन घ्यायला त्रास होत असतो, पण इथे जरासुद्धा राजेशला त्यांच्यावर दयामाया आलेली नसते। तो उघड्या डोळ्यांनी पाहत असतो, तर इकडे दुसऱ्या बाजूला सुप्रिया आणि ईश्वरी रडत असतात। हे कसं, आणि राजेश तिथून त्यांना पाहूनच मुद्दाम तिथून निघून जातो। साधी विचारपूस सुद्धा करायला तो आलेला नसतो। तिथे येऊन सुद्धा कसा येणार, कारण तो बेंगलोरला गेलेला आहे, ह्या गोष्टी ते दाखवलेल्या असतात। आता इकडे नर्स पुन्हा चेकअपसाठी येतात आणि चक्कर मारण्यासाठी राऊंडला आलेले असतात।
पाहतात तर इथे ऑक्सिजन लेवल खूप कमी झालेली असते आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे आता जो ऑक्सिजनचा कॉक आहे तो कोणीतरी बंद केला आहे असं नर्सच्या लक्षामध्ये येतं. ती धावतच आता डॉक्टरांकडे जाते. धावतच डॉक्टरांकडे गेल्यानंतर इथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर आल्यानंतर त्यांचा मास्क जो आहे लावलेला ऑक्सिजन तो व्यवस्थित करतात. डोळे चेक करून पाहतात आणि लगेचच ऑक्सिजनचा कॉक ते चालू करतात. सिस्टरला म्हणत असतात, सिस्टर हे सगळं कोणी केलंय? त्याचबरोबर इशूसुद्धा धावत येते. सुप्रिया तर बाहेरच असते, कारण सुप्रियाला जास्त संजय बरोबर राहू दिलेलं नसतं, कारण ती भावनिक होईल त्यांच्यासोबतच तिथेच बसून रडेल वगैरे म्हणून. आता सुप्रिया इकडे बाहेर असते. त्यावर इशू म्हणत असते, डॉक्टर काय झालेलं आहे? त्यावरच डॉक्टर म्हणत असतात, काही नाही, आता ते स्टेबल आहेत, त्यांना ऑक्सिजन थोडासा कमी पडत होता पण आता व्यवस्थित आहेत, ते काळजी करण्यासारखं काहीच नाहीये असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आता ईश्वरी आणि त्याचबरोबर सुप्रिया रडत असतात. इकडे मात्र डॉक्टर नर्सला ओरडत असतात, तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायला हवी, पेशंट बरोबर हे असतं कसं होऊ शकतं? त्यावरच नर्स म्हणत असतात, सर मी आत्ताच इथून गेले होते, त्यावेळेस तर व्यवस्थित होतं सगळं, पण मी नंतर राऊंडला आले त्यावेळेस पाहिलं तर अशी कंडिशन होती. त्यावरच डॉक्टर म्हणत असतात, ते सगळं ठीक आहे पण ते आत्ता स्टेबल आहेत, ही गोष्ट महत्त्वाची आहे. पेशंटच्या नाही तर जीवावशी सुद्धा इथे बेतलं असतं असंच डॉक्टर इथे सांगत असतात. त्यावरच नर्स म्हणत असते, हो डॉक्टर मी आता काळजी घेते. आता इकडे डॉक्टर जी आपली सुप्रिया आणि त्याचबरोबर ईश्वरी ह्या दोघींना सुद्धा सांगतात की काळजी करू नका, ऑक्सिजन लेवल थोडीशी कमी झाली होती पण आता काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, ते व्यवस्थित स्टेबल आहेत. डॉक्टर तिथून निघून जातात. तर इकडे ईश्वरी आणि त्यासोबत सुप्रिया दुरूनच संजयजींना पाहत असतात. तर आता इकडे अंजली आणि अर्णव हे बसलेले असतात. तेव्हाच अंजली म्हणते, खरं सांगू का रे चिंटू, माझ्या तब्येतीचं तुम्हा सगळ्यांना खूपच जास्त टेन्शन आहे. खरंच पाहायला गेलं तर मला खूप जास्त काळजी वाटते. त्यावरच तो म्हणत असतो, हे बघ ताई, तुझ्या तब्येतीविषयी काही नाहीये आणि तू का असं वाईट वाटून घेतेस? त्यावरच ती म्हणत असते, पण खरं सांगू का मी किती नाजूक आहे ना रे, आणि माझ्या अशा नाजूक असल्यामुळे तुम्हाला सुद्धा इथे खूप जास्त त्रास होतोय. त्यावरच आता इथे तो म्हणत असतो, नाही ग ताई, तुला असं का वाटतंय? असा मला त्रास वगैरे काहीही होत नाहीये, पण तरी सुद्धा रे हल्ली मी खूपच जास्त आजारी पडायला लागलेली आहे. त्यावरच तो म्हणत असतो, ताई तुला आता व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे पुढील काही दिवस तरी. त्यावरच आता अंजली म्हणत असते, हो रे चिंटू, ते तर सगळं काही अगदीच खरं आहे, पण मला तर आता दुसरीच काळजी वाटत आहे, ती म्हणजेच की ईश्वरी अजून तरी तुझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही. ती एकदा का तुझ्यासोबत व्यवस्थित बोलायला लागली की मग सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं ती म्हणत असते. त्याचसोबत आता इकडे दोघे सुद्धा विचार करत बसलेले असतात. खरं पाहायला गेलं तर बहीण भावाचं हे जे काही प्रेम आहे ते खूपच इमोशनल आणि खूपच छान असा त्यांचा बॉन्ड इथे दाखवलेला आहे. आता अंजलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी अर्णव काहीही करू शकतो हे तर तिला सुद्धा माहिती असतं. आणि त्याचसोबत इथे आता तू मामा होणार आहे असं म्हणूनच आता इथे ती त्याला चिडवत असते. तर इकडे अंजली सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते. आता आकाश धावतच घरी येतो आणि आकाश धावतच घरी आल्यानंतर तो लगेचच इकडे जो अर्णव आहे त्याच्याकडे जात असतो, कारण जी काही तब्येत इथे संजयजींची बिघडलेली असते ती तब्येत बिघडलेली सांगायची असते. इकडे आता पुन्हा एकदा त्याला आपली नमू आहे तिचा फोन आलेला असतो आणि नमूचा फोन आल्यावर ती म्हणत असते, बाबांची तब्येत अजून सुद्धा स्टेबल नाहीये, अर्णवला सांगितलंय का? त्यावरच तो म्हणत असतो, नाही, मी आत्तापर्यंत तरी दादाला काहीच सांगितलेलं नाही, मी आत्ताच जातो आणि दादाला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगतो. आता नम्रता याच्याशी फोनवर बोलत असते तर हे सगळं काही इथे वल्लरीने ऐकलेलं असतं. तेव्हाच आता वल्लरी प्रश्नात पडते. लगेचच त्याने अर्णवला कॉल केलेला असतो आणि तेव्हा तो म्हणतो, दादा तू कुठे आहेस? मी केव्हाचा तुला फोन करतोय. तेव्हा तो म्हणतो, बोल ना, काय झाले? अरे नम्रताचा फोन आला होता आणि इथे इशूच्या बाबांची तब्येत खूप जास्त बिघडलेली आहे. काय झालेलं आहे? अरे त्यांचा अपघात झालाय आणि अपघात झाल्यामुळे त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि खूप जास्त इथे त्यांची
कंडिशन नाजूक झालेली आहे. त्यावरच वल्लरी विचार करते हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्यासोबत माझ्या मुलाला ती नम्रता का बरं फोन करते नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मला हे इथे ह्या मुलाला विचारलंच पाहिजे. ह्याला तसंही फारसं काही कळत नाही. इकडे अर्णवने ही गोष्ट ऐकल्याबरोबर त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तो विचार करतो हे सगळं का आणि कसं झालेलं आहे. त्याचसोबत एवढी मोठी गोष्ट झालेली आहे आणि साधं ईश्वरीनं म्हणजेच मिस इंदोरने मला ह्या गोष्टी सध्या सांगितल्या सुद्धा नाहीये. का बरं सांगितल्या नसतील असाच आता तो विचार करत असतो. इकडे आता लगेचच अंजली म्हणत असते काय झालेलं आहे, तू एवढा पॅनिक का होतोयस. त्यावरच तो म्हणत असतो ताई सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तो म्हणजेच की इथे ईश्वरीच्या बाबाचा अपघात झालेला आहे आणि ईश्वरीच्या बाबाचा अपघात झालाय तर तिनं मला ती साधी गोष्ट सांगितली सुद्धा नाहीये आणि मला आता तिथे गेलं पाहिजे. त्यावरच आता इकडे दुसऱ्या बाजूला डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर म्हणत असतात आत्ता तर तुम्हाला त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे भरावे लागणार आहेत आणि त्या पैशांची अमाऊंट लाखावर असते. आणि तेव्हाच ईश्वरी विचार करते आत्ता मी एवढे पैसे कुठून आणणार आहे. त्यावरच डॉक्टर म्हणत असतात हे बघा जर तुम्ही आत्ता पैसे भरले तर आम्हाला त्यांचं ऑपरेशन करता येणार आहे आणि ही अमाऊंट खूप जास्त आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही त्वरितच ही पैसे पटकन भरावे, नंतर आम्हाला सगळी काही प्रोसेस इथे पुढची करता येईल असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यावरच ईश्वरी म्हणत असते अजिबात तुम्ही काळजी करू नका, पैशाची सगळी सोय मी करते, तुम्ही फक्त ट्रीटमेंट चालू करा. त्यावरच आता ईश्वरी समोर खूप मोठा पुन्हा प्रश्न निर्माण झालेला असतो की आता एवढे सगळे पैसे मी कसे आणि कुठून निर्माण करणार आहे, कुठून आणणार आहे. ह्याच विचारामध्ये ती इथे असते. काय करू तिला समजत नसतं आणि तेवढ्यातच आता ती म्हणत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा आत्ता या वेळेला माझ्या बाबांची तब्येत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. काही करून मी ते पैसे इथे मिळवणारच जुळवणारच असा इथे ती विचार करते. तर आता इकडे ज्या पद्धतीने नम्रताचा ह्याला कॉल आलेला असतो आणि नम्रताचा कॉल का आला म्हणूनच आता इकडे मात्र वल्लरी त्याच्याकडे जाते. पुन्हा एकदा आकाशने नम्रताला कॉल केलेला असतो आणि त्यासोबत तू काळजी करू नकोस, काही जरी लागलं तरी सुद्धा तू मला मदत माग. आता इकडे वल्लरी म्हणत असते हे काय चालू आहे सगळं, माझा मुलगा चक्क त्या मुलीशी बोलत आहे. लगेचच ती त्याला म्हणत असते आकाश त्या मुलीचा तुला का फोन आला होता. त्यावरच आता आकाश म्हणत असतो अगं आई असं काय करतेस, का फोन आला होता म्हणजे मला नाही समजत आहे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तर तेव्हा ती म्हणते पण हे बघ ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू एकटाच सापडलास का तिला फोन करण्यासाठी. त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो अगं ओळख आहे आणि दादाचा फोन लागत नव्हता आणि त्याचबरोबर काहीतरी आधार पाहायचे म्हणूनच तिने मला फोन केला होता. तर आता फोन केला म्हणून काय बिघडलं. त्यावरच इकडे आता ईश्वरी खूप जास्त टेन्शनमध्ये असते. अक्षरशः ती रडत असते. तिला काय करावं कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे कराव्या हे मात्र तिला सुचत नसतं. त्याचबरोबर अगदीच अस्वस्थ होऊन बसलेली असते. अशा वेळी मात्र इथे जो काही अर्णव आहे तो नेहमीच तिची मदत करायचा आणि अशा वेळी अर्णव नेहमीच मदत करत असताना आत्ता सुद्धा इथे ती अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेली असते. आणि जेव्हाच ती इथे डोक्याला हात लावून बसलेली असते तेव्हाच तिच्या समोर अर्णव येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा तिला अर्णव म्हणत असतो काय झालं मिस इंदोर, काय झालेलं आहे, एवढी का बरं अस्वस्थ आहेस. आणि अशा वेळी तू खंबीरपणे असायला हवीस ना, अशा वेळी तुला कोणाची आठवण नाही का आली. त्याचबरोबर अशा वेळी तू मला मित्र मानतेस ना, मग मित्र मानत असून सुद्धा तू मला ह्या सगळ्या गोष्टी का बरं सांगितल्या नाहीस. असंच आता इथे अर्णव तिला बोलत असतो. सिंदोर आणि तू का रडत बसलीस. आणि तेव्हाच ईश्वरी धावतच जाऊन अर्णवच्या मिठीमध्ये गेलेली असते. अर्णवच्या मिठीमध्ये गेल्यानंतर इथे आता अर्णव लगेचच तिला मिठीत घेतो आणि तो विचार करत असतो. तिला म्हणत असतो मिस इंदोर हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचसोबत तू रडत आहेस चक्क का आणि कशासाठी. आणि त्याचसोबत तू तर एवढी स्ट्रॉंग आहेस आणि तरीसुद्धा तू अशी रडत आहेस, अजिबातच नाही, तुला हे रडणं अजिबातच चांगलं दिसत नाही समजलं. आणि तू तर एवढी स्ट्रॉंग आहेस. त्याचसोबत इथे आता तो तिच्या हातामध्ये हात देतो. हातामध्ये हात दिल्यानंतर तो म्हणत असतो मिस इंदोर हे बघ मी आत्ता काय केले. कारण तिच्या हातातून तो अलगद हात बाजूला घेतो आणि म्हणत असतो. तेव्हाच ईश्वरी विचारते काय केले. त्यावरच इथे तो म्हणत असतो मी तुझे सगळे टेन्शन सगळ्यावरीच मी इथे माझ्याकडे घेतलेले आहेत आणि मी असं म्हटलेलं आहे की काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या मिस इंदोरला आनंदात सुखात ठेव आणि अगदीच देवसुद्धा तसंच करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे
तो बोलत असतो. तेव्हाच ईश्वरी खूपच जास्त खुश झालेली असते, कारण ईश्वरी समोर हे सगळं काही आता अर्णवच्या बोलण्यामुळे तिला आधार मिळालेला असतो आणि अर्णवच्या बोलण्यामुळे आधार मिळाल्यानंतर ती खूपच जास्त इथे खुश सुद्धा झालेली असते, हसायला लागलेली असते आणि तिला बरं सुद्धा वाटत असतं. त्याचसोबत इथे आता जो काही अर्णव आहे तो तर तिथे नसतो. जेव्हाच ती आजूबाजूला अर्णव सर म्हणते तेव्हा तिच्या बाजूला अर्णव हा नसतो. अर्णव नसल्यामुळे ती पुन्हा एकदा अस्वस्थ होत असते. तिला कळत नसतं की नेमकं माझ्याबरोबर काय चाललंय, माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत. ह्या तर गोष्टी आता इथे तिला समजत नसतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती पुन्हा एकदा अस्वस्थ होते. ती म्हणत असते, नाही, अर्णव सर आलेलेच नाही आहेत, म्हणजे अर्णव सरांना इथे माझी कसलीच काळजी सुद्धा नाहीये का, असाच इथे आता ती विचार करत असते. तेवढ्यातच तिथे आता हे आलेली असते, म्हणजेच तिची आत्या. जैव आत्या आल्यानंतर ती ईश्वरीला म्हणत असते, हे ईश्वरी, काय झालेलं आहे आणि तू रडत का आहेस, त्याचबरोबर हे सगळं काय आहे, असंच ती म्हणत असते. आणि तुला तर खंबीर राहायला हवं. आणि तेव्हाच इथे ईश्वू म्हणत असते, हो आत्या, मी अगदीच खंबीर आहे. इकडे आता आत्या म्हणत असते, हे बघ, कालपासून तू आणि सुप्रिया इथेच आहात, मग मला असं वाटतंय की तुम्ही दोघींनी आता घरी जायला हवं. त्यावर ईशू म्हणत असते, नाही, या परिस्थितीमध्ये मी घरी जाऊ शकत नाही. त्यावरच नमू म्हणत असते, हे बघ ताई, आत्ता घरी जाऊन आराम करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही दोघी सुद्धा घरी जा आणि घरी गेलात की सगळं काही व्यवस्थित होईल. त्याचसोबत आता मी प्रत्येक तुला मिनिटाची अपडेट देत राहील, नको काळजी करूस. तर इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव इथे अंजलीला म्हणत असतो, नाही ताई, मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जावं लागेल. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा मी सिंदूरला माझी जास्त गरज आहे. त्यावर अंजली म्हणत असते, पण चिंटू, मला असं वाटतंय की तू आत्ता तिथे जाणं योग्य नाहीये. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ईश्वरी आणि ईश्वरीचे बाबा खूप जास्त चिडलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतंय की तू आत्ता तिथे जाऊ नयेस. पण तो मात्र इथे काहीच ऐकत नसतो आणि म्हणत असतो, नाही, ती आत्ता माझ्यासोबत कोणी काही जरी केलं, काही जरी बोललं तरी सुद्धा मला तिथे जायचंच आहे आणि आत्ता सगळ्यात जास्त मला तिथे तिला मदत करायची आहे, माझी तिला गरज असणार आहे. असं म्हणूनच आता इकडे जो अर्णव आहे तो तिकडे निघालेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला राकेशने हे सगळं काही ऐकलेलं असतो. तो विचार करतो, नाही, हा इथून जायला नकोय, तिथे जर हा गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, ह्याला काहीही करून तिथे जाण्यापासून अडवलंच पाहिजे. असाच आता इथे राकेश विचार करत असतो. आता लगेचच काय करायला पाहिजे म्हणून तो आजीकडे जातो. आजीकडे गेल्यानंतर लगेचच आता इथे तो आजींना म्हणत असतो की अर्णव जरी तिथे गेला तर मग मात्र मीडियावाले ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला इथे अडकून ठेवतील, कारण तो एक बिझनेसमॅन आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की त्याने तिकडे जायला नको. आणि काही जरी झालं तरी सुद्धा आजी, तुम्हीच एक आहात की त्याला तुम्ही थांबवू शकतात. तर प्रेक्षकांनो, इथे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. आता आजीने तर अर्णवला शपथ घातलेली असते आणि राकेशने त्याचं इथे कटकारस्थान रचलेलं असतं आजींना सांगून. त्यामुळे आता जेव्हाच अर्णव तिकडे निघालेला असतो तेव्हा आजींनी शपथ घालून सुद्धा अर्णव ती शपथ तोडून निघेल का, जाईल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा तू ही रे माझा मित्र या मालिकेचे छान छान डेली अपडेट्स. भेटूया तशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.